विजयपूरच्या शेतात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले। कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान कोसळल्याची माहिती। अपघातात 2 जण जखमी आहेत। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। तेलंगणा राज्यात समाजकंटकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केली। या प्रकारानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि समता परिषदेचे छगन भुजबळ आक्रमक झाले। तेलंगणामध्ये जिथं कुठं घटना घडली असेल अशी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्याची म्हणा कशाची पण विटंबना होणं चूक आहे कुठे या देशामध्ये काय जगात। त्याच्यासाठी एक तर छगन भुजबळांनीच आक्रमक झालं म्हणजे अशातला भाग नाही। महात्मा फुले आपल्या या महाराष्ट्राची नव्हे देशाची अस्मिता आहे। त्यामुळे अशा पद्धतीनं जे कोणतं सरकार तिथे असेल त्यांनी चौकशी केली पाहिजे। जे काही दोषी आहे त्याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे। पण छगन भुजबळांनी कोश्यारींनी ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला होता त्याच्यावरही तेवढंच आक्रमक झालं पाहिजे। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। संघामुळे भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आलेत असं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले। राम मंदिराच्या मुद्द्यावर जे बोलत आले त्यांचा फायदा झालाय। ज्यांनी आमच्या नीतीचा पुरस्कार केला त्यांचे अच्छे दिन आले। आम्ही घाम गाळला आणि म्हणून आमचे अच्छे दिन आलेत। आम्ही कुणावरही दबाव टाकत नाही। संघाच्या शाखेत राजकारण दिसणार नाही असं विधान देखील सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। अगर हमसे आकर पूछते तो हम उनको मार्गदर्शन करने के लिए तैयार हैं। अब भाजपा का सत्ता में आने से हमारे अच्छे दिन शुरू हुए ऐसा नहीं है, उल्टा है। अपना पसीना बहाकर हमने अपने सपोर्ट बेस को बढ़ाया तो हमारे अच्छे दिन तो उसके बलबूते आए। आप लोगों का स्नेह विश्वास और हमारे स्वयंसेवकों का अखंड परिश्रम। संघ की शाखा देखनी है आपको तो आप आइए, संघ की शाखा में आइए तो आपको वहां कोई राजनीति नहीं मिलेगी। 2047 ला भारताचे तुकडे करू म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील। सरसंघचालक मोहन भागवत चांगलेच गरजले। जो हिंदू आहे तोच सरसंघचालक बनेल असं विधान देखील मोहन भागवत यांनी केले। संघ का सरसंघ चालक कौन बने तो कोई ब्राह्मण संघ का सरसंघ चालक नहीं बन सकता, कोई क्षत्रिय वैश्य शूद्र नहीं बन सकता। जो हिंदू है वही बनेगा सरसंघ चालक। वो SC ST है तो भी बन सकता है और कुछ है तो भी बन सकता है। ये देख के हम हमारे यहाँ कार्यकर्ता नियुक्त नहीं होते क्योंकि हमारे यहाँ इतना प्रोपोर्शनल ऐसा नहीं है। जो काम करेगा वो होगा। लेकिन अब संघ का काम बढ़ गया। हम तो जात पात में नहीं बढ़ाते, हम भौगोलिक क्षेत्र में बढ़ाते। मेरे 75 पूरे हो गए तो मैंने कार्यकर्ताओं को कहा कि हो गया भाई, अब तो आपको क्या हो गया है, घूम तो रहे आप, काम करो। और तो मैं रुक गया हूँ। निवृत्ति की कोई निश्चित पद्धति नहीं है। निवृत्त में जब कोई व्यक्ति कहता है कि मुझे होना है तो क्या कारण है वगैरह देखकर जितना हो सकता है यानी आखिरी बूंद चूस लेने तक उसको हम निवृत्त नहीं होने देते, ऐसा है। और निवृत्त करना पड़े किसी को ऐसा समय अभी तक आया नहीं, वो न आए ऐसी इच्छा है। भाजप काँग्रेस युक्त झालीये अशा शब्दात हर्षवर्धन सपकाळांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे। संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात भारतीय जनता पक्ष केव्हा काँग्रेस युक्त झाली हे त्यांनाही कळलं नाही। अर्ध मंत्रिमंडळ हे काँग्रेसचं आहे, बहुतांश नेते काँग्रेसचे आहेत। आता उरलं सुरलं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये काँग्रेस युक्त भाजपचा महापौर भारतीय जनता पार्टीला करावा लागला। एकंदरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या संविधानाला मानत नाही। बंच ऑफ थॉट हेच त्यांचं असणारं बायबल आहे आणि बंच ऑफ थॉटनुसारच त्यांना देशाचा कारभार चालवायचा आहे। आणि त्यांच्या बंच ऑफ थॉटमध्ये
ओबीसी समाज, आदिवासी समाज आणि SC दलित या मंडळींचा देखील समावेश त्यामध्ये होऊ शकत नाही. सरसंघचालक हा या समुदायातून किंवा महिला होऊ शकत नाही, असा एकंदरीत आधीच फार स्पृश्य अस्पृश्यतेचं धोरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आहे. त्यामुळे मुस्लिमांच्या अनुषंगानं त्यांनी केलेलं जे वक्तव्य आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही जोर आलाय. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या दाव्यानं आता खळबळ माजली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्या समोर झालं होतं. दोन्ही एनसीपीनं एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं देखील सयाजी शिंदे म्हणाले. अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र निशब्द झाला आहे. वैयक्तिकदृष्ट्या काहीतरी सुचावं ह्याला सुद्धा खूप वेळ जातो, काही सुचत नाही. पण आज सुनीतराव यांची भेट घेतली आणि काय बोलावं काही कळत नव्हतं. खरं तर दादांचा जो उमदा डिसिजन घेण्याचा जो स्वभाव होता, तो स्वभाव यावा परत महाराष्ट्राच्या भल्यासाठी, आणि त्या दृष्टीने त्यांचं त्या अर्थानं त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ताकद वाढायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. यानिमित्त मला ते सांगायचं वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.